हर घर को स्वर्ग बनाने की जिम्मेवारी तुम बच्चों पर है। सबको पतित से पावन होने का लक्ष्य देना है, दैवी गुण धारण करने हैं। प्रश्न, ईश्वरीय गोद में आने से तुम बच्चों को कौन सा अनुभव होता है? उत्तर, मंगल मिलन मनाने का अनुभव ईश्वरीय गोद में आने वाले बच्चों को होता है। तुम जानते हो संगम युग है ईश्वर से मिलन मनाने का युग। तुम ईश्वर से मिलन मनाकर भारत को स्वर्ग बना देते हो। इस समय तुम बच्चे सम्मुख मिलते हो। सारा कल्प कोई भी सम्मुख मिलन नहीं मना सकते। तुम्हारा यह बहुत छोटा सा ईश्वरीय कुल है। शिव बाबा है दादा, ब्रह्मा है बाबा और तुम बच्चे हो भाई बहन। दूसरा कोई संबंध नहीं। गीत, नई उम्र की कलियां। ओम शांति। बाबा जब आते हैं तो पहले कुछ समय साइलेंस में बैठना चाहिए, क्योंकि पहले दान दिया जाता है याद का। याद से ही पतितों को पावन बनाना है। तुम बच्चे दान दे रहे हो और ले रहे हो। बाप आकर कांटों से कलियां बनाते हैं, फिर कलियों से फूल बनते हैं। तुम जानते हो हमारी सेवा ही है हर एक को स्वर्ग के लायक बनाना, जैसे तुम बन रहे हो। बाबा म्हणता है, मुरली शुरू होती है, बाबा आते हैं, बाबा हमारे तक पहुंचते हैं। मुरली के समय बाबा के वाइब्रेशन आते हैं। बाबा म्हणता है इससे पहले कुछ समय शांति में बैठना चाहिए, मुरली शुरू होण्याच्या आधी। क्योंकि इस समय बाबा म्हणता है कि एक तो मन शांत होता है, मन को स्थिर कर लेते हो, बाकी बातों से अपने आप को दूर कर लेते हो। मुरली के समय मन को शांत, मुरली से पहले मन को शांत रखने से हम मुरली सुनने की कैपेसिटी हमारे अंदर लाते, सारी मुरली अंदर जा सकती है। आणि दुसरी गोष्ट त्याच्यातून होते की तुम्हाला सगळ्यात पहिले दान द्यायचं। शांती, तुम्ही शांतीच्या स्थितीमध्ये राहताय तर शांतीचं दान दुनियावाल्यांना तुम्ही देताय। शांतीचे व्हायब्रेशन ऑटोमॅटिक दुनियेमध्ये पसरतात। म्हणून हे शांतीमध्ये बसणं मुरलीच्या आधी बाबा म्हणते जरूरी है। 2 मिनट, 3 मिनट, 5 मिनट। और अभी हमें ये दान देकर दुनिया के जो मनुष्य है, जो कांटे जैसे बन गए हैं, उनको कलियां बनाकर फूल बनाना है। सगळ्यात पहिले बाबा म्हणतात तुम कांटों से कलियां बनते हो और कलियों से फूल बनते हो। म्हणजे आपण मोठ्या मोठ्या विकारांचा त्याग केला, त्या हिशोबाने काटे नाही राहिलेलो आपण, पण फूल पण नाही बनलेलो आहे। कलिया है, फुलाला आता उमलायचं है। तो ज्ञान और योग बाबा से हमारा जितना रहेगा, जितना बाबा से कनेक्शन रहेगा, ज्ञान योग में हम जितना रहेंगे उतना हम फूलते जाएंगे, फुलासारखे फुलत जाऊ। और नई उम्र की कलिया, गीत होता नई उम्र की कलिया। तो हम सब बाबा के बच्चे, हमें ये नई उम्र बाबा ने दी है। आत्मा छोटी नहीं है, बड़ी नहीं, मातारी कभी होत नहीं आत्मा। तो हम सब जवान है, आत्मा जवान है जो पुरुषार्थ कर सकती है। हम सब नई उम्र की कलिया है, हमें फूल जैसा बनना है। मग बाबा म्हणतात तुमची नंबर 1 ची सेवा कोणती आहे? आता सेवा कोणती करायची तुम्हाला? हर एक को स्वर्ग के लायक बनाना, जैसे तुम बन रहे हो। आपण जसं स्वर्गाच्या लायक बनतोय, दिव्यता आपल्यामध्ये आणत चाललेलो आहे आपण, बाबा जे शिकवतात त्यानुसार आपण वागतोय, बोलतोय, विचार करतोय, तर तसं आपण दुनियावाल्यांना पण स्वर्गाच्या लायक बनवायचंय। त्यासाठी हा रस्ता दाखवायचा आहे, बाबांशी त्यांना जोडायचंय, त्यांना कोर्स करायला लावायचंय, त्यांना हे ज्ञान समजून सांगायचंय वेळ काळ परिस्थिती बघून। बाबा म्हणते हर एक को स्वर्ग के लायक तुम्हें बनाना, ये तुम्हारी सेवा है। अब बाप आकर पहले हेल्थ पीछे वेल्थ देते हैं, पहले शांति फिर सुख। वास्तव में सुख दोनों में है। तुम बच्चों को सुख और शांति दोनों चाहिए।
और जो सन्यासी आदि है वह सिर्फ शांति चाहते हैं। सन्यासी सुख नहीं चाहते हैं, सुख तो वह दे न सके। संन्यासी काय म्हणतात, या संसारामध्ये सुख नाहीच आहे म्हणून ते संसारातून पळून जातात निघून. हा संसार सुखाचा नाहीच आहे, कारण त्यांनी सुख बघितलेलंच नाही सतयुग आणि त्रेतायुगामधलं. लेकिन हम शांति भी चाहते और सुख भी चाहते, उनको शांति चाहिए. संन्याशांचं काय म्हणणं की जन्म मृत्यूच्या चक्रात यायलाच नाही पाहिजे, बस शांत मध्ये पडून राहायचंय वरती. और हम चाहते हैं कि हमें सुख देखना है नीचे आकर. दुनिया में जो प्योर सुख है, बिना विकारों का जो सुख है, बिना दुख का जो सुख है, वो हमें देखना है. हमने देखा है, आपल्यामध्ये ती रेकॉर्डिंग आहे आणि त्यानुसार आपल्याला आता पाहिजे सुख पण आणि शांती पण. आपल्याला मोक्ष नाही पाहिजे. मोक्षामध्ये आपल्या घरी आपल्याला जायचंय, थोडासा आराम करायचा आणि स्वर्गीय सुखाचा आनंद घेण्यासाठी खाली यायचंय. तो बाबा म्हणता है सन्यासी नहीं चाहते सुखी हो, वो चाहते हैं शांति मिल जाए बस. लेकिन हमें बाबा सुख प्राप्त करने के लायक बना रहा है. या दुनियेतलं सर्वोच्च लेवलचं सुख आपल्याला बघायचंय. सन्यासी सुख नहीं चाहते हैं, सुख तो वह दे न सके. अगर शांति देवे तो भी अल्पकाल क्षणभंगुर सुख के लिए. त्यांच्याकडे जाऊन शांती भेटते, तर बाबा म्हणते शांती भेटते त्यांच्याकडे जाऊन, तर आत्माला थोडं सुख वाटतं, पण किती वेळ, किती काळ. काही एखाद्या गोष्टीमध्ये सुख वाटेल, पण बाकीचे 100 दुःख पडलेले. तो उनके पास जाकर थोड़ा शांति महसूस होती थी पहिले, आता तर ते पण नाहीये. आता तर आपण मानून घेतो की हा यांचं दर्शन केल्यामुळे आता बरं वाटतं. पहिले वाटायचं, पहिले शांती भेटायची, पण ती पण बाबा म्हणताय अल्पकाल क्षणभंगूर सुख केली. जे सुख टिकणारं नाहीये त्याच्यासाठी तेवढ्यापुरती तेवढी शांती त्यांच्याकडे जाऊन भेटायची. कहते हैं कि सुख तो कागविष्टा समान है. सन्यासी बहुत करके शांति चाहते हैं मुक्ति के लिए. मुक्ति दूसरा कोई तो दे नहीं सकता. इसको बेहद की मुक्ति, बेहद की जीवन मुक्ति कहा जाता है. सो बेहद का बाप ही दे सकते. मग बाबा म्हणते त्यांना शांती जरी पाहिजे आणि मुक्त जरी व्हायचंय, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये यायचं नाहीये, तर ते कोण आहे तो जो इथून त्यांना मुक्त करेल. वो एक बाप ही हो सकता है जो सब आत्माओं का बाप हो. वही हम सबको मुक्त करता है. शिव बाबा सन्यासियों को भी मुक्त करने वाला शिव बाबा है. तुम जानते हो इस समय सब कांटे हैं, कांटे चुभते हैं. बाप कहते हैं सब एक दो को काम कटारी से मारते हैं. उनको पता नहीं है कि काम कटारी को हिंसा कहा जाता है. तुम विकार में जाते हो तो आदि मध्य अंत एक दो को दुख देते हो. यह है दुख की दुनिया. तो बाबा म्हणता है अभी इस समय कलयुगी मनुष्य कांटे हैं, हम कांटे से कली बन रहे. कांटे चुभते हैं, कांटे टोचतात. तर एक काटा कोणता आहे? बाबा म्हणते काम विकार. जे शरीर आकर्षणामध्ये येऊन जे पाप करतो मनुष्य, तो काम विकार. म्हणजे बाबा म्हणते ती हिंसा आहे. दुनियावाल्यांना माहिती नाही ती पण हिंसा आहे, लेकिन वो हिंसा से दुख मिलता है. तर बाबा म्हणते या काम विकारामध्ये जाऊन दुःखाची प्राप्ती होते. अंतिम त्याचा परिणाम दुःख आहे. यह है दुख की दुनिया. सुख की दुनिया स्वर्ग को कहा जाता है, जबकि नई सृष्टि नया भारत है. भारतवासी जो देवी देवताओं के पुजारी है, जानते हैं कि इन देवताओं का राज्य था जिसको स्वर्ग कहा जाता है. यह भी महसूसता आती है. लक्ष्मी नारायण के मंदिर में जाकर उनकी महिमा गाते हैं. समझते हैं भारत के यह मालिक थे, भारत स्वर्ग था. यह भी महसूसता आती है, परंतु हवा के मुआफिक. बाबा म्हणते मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मी नारायणची महिमा करतात. ते असं समजतात की हे भारताचे महाराजा महाराणी होते, त्यांचं राज्य होतं, स्वर्ग होता हा भारत. पण बाबा म्हणते हे जाणवतं किती हवा के मुआफिक. हवा आली आणि गेली. असं नाही की त्या स्थितीमध्ये कंटिन्युअस. ते पक्क आहे बुद्धीमध्ये कि भारत स्वर्ग था, लक्ष्मी नारायण इस भारत के, इस दुनिया के मालिक थे. ते जर पक्क राहिलं असतं मध्ये, तर तसं बनायचा प्रयत्न केला असता मनुष्याने. बाबा म्हणते वो महसूस तो आती है, लेकिन कैसे आती है? हवा के जैसे, आई और गई. समझते तो है भारत में लक्ष्मी नारायण के इतने मंदिर बनाते हैं तो उन्हों की राजधानी थी. महाराजा महारानी कहा जाता है, परंतु कब थे?
सो भूल गए हैं। कितनी साधारण भूल है, कोई जास्ती टाइम नहीं हुआ है, 5000 वर्ष की बात है. बाबा म्हणताय की ते काय समजतात, होते लक्ष्मीनारायण महाराजा महाराणी होते, त्यांचं राज्य होतं, सतयुगामध्ये होतं आणि त्याला लाखो वर्ष झाले. बाबा ते किती कशी चूक केलेली आहे. खूप मोठा काळ नाही गेलेला आहे, 5000 वर्षापूर्वी त्यांचं राज्य होतं पहिले लक्ष्मीनारायणचं. बाबा म्हणते ही माहितीच नाही, 2500 वर्षाचा इतिहास माहिती आहे, त्याच्या पहिले काय होतं काहीच माहिती नाही कोणाला. और बाबा आकर फिर हमें ये सारा सत्य बताता है. 5000 वर्ष की बात है. क्राइस्ट बुद्ध आदि को 2-2500 वर्ष हुए हैं. उनके लिए ऐसे कहते हैं कि री इनकारनेशन किया. यूं तो री इनकारनेट हर एक करते हैं, आत्मा आकर प्रवेश करती है, इसको भी री इनकारनेट कहेंगे. परंतु पहले बड़ों का नाम गाया जाता है. कहा जाता है परमपिता परमात्मा री इनकारनेट करेंगे, तब आकर शरीर में प्रवेश करेंगे. री इनकारनेट का अर्थ यह है. तो जो बड़े नामी ग्रामी होते हैं उनके लिए यह कहा जाता है. जैसे बुद्ध का री इनकारनेशन, क्राइस्ट का री इनकारनेशन, बौद्धी और क्रिश्चियन का भारत से कनेक्शन देखने में आता है. गुरु नानक को 500 वर्ष के लगभग ही दिखाते हैं. उनका भी छोटा री इनकारनेशन है, वह बड़े हैं, तो री इनकारनेशन सब करते हैं. अब परमपिता परमात्मा को बुलाते हैं, परंतु वह कब आएगा कैसे आएगा यह नहीं जानते. शरीर में तो जरूर आना होता है, परंतु जन्म न लेने कारण उनको री इनकारनेशन कहा जाता है. छोटा बच्चा तो नहीं बनते हैं, सबसे बड़ा री इनकारनेशन परमपिता परमात्मा का कहेंगे. गाते हैं परमात्मा 24 अवतार लेते हैं. अब कह देते पत्थर में अवतार लिया. गिरते जाते हैं, जैसे भारत गिरता जाता है वैसे उनकी कथनी भी गिरती जाती है. बाप नई दुनिया का रचयिता है, सो जरूर नई और पुरानी के संगम पर आएंगे. उनको सबसे बड़ा री इनकारनेशन कहेंगे. शिव का सबसे बड़ा री इनकारनेशन है, परंतु मनुष्य समझते नहीं है, क्योंकि परमात्मा से बेमुख हुए हैं. निराकार से परिचित जरूर है, परंतु वह यह नहीं जानते कि परमात्मा कब आते हैं, क्या आकर करते हैं. ऐसे नहीं कि विष्णु का री इनकारनेशन कहेंगे, देवी देवता धर्म का री इनकारनेशन नहीं कहेंगे, देवी देवता धर्म की स्थापना कहेंगे. तर बाबामध्ये री इनकारनेशन म्हणजे पुनर्जन्म, अवतरित होणं. तो बाबामध्ये हर एक आत्मा आती है, हर एक आत्मा का इस शरीर के द्वारा पुनर्जन्म होता रहता है. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये प्रत्येक आत्मा आहे आणि त्याला असं म्हणू शकतो आपण की या जन्मामध्ये अवतरित झाली. पण खरं अवतरण आहे परमपिता परमात्म्याचं. येशू ख्रिस्त असो, गौतम बुद्ध असो, ते आले, परमधामवरून आले. पहिले एक आत्म्याचं शरीर होतं, त्या शरीरामध्ये प्रवेश करून त्यांनी नव्या धर्माची स्थापना केली. तर त्यांचंही अवतरण आहे, पण त्यांचं अवतरणला लिमिट आहे काही. त्यांचं ते आले, अवतरित झाले, त्यांनी धर्माची स्थापना केली, पुन्हा त्यांना इथं नवा जन्म घ्यावा लागतो. भलेही पवित्र आत्मा आली ती आणि पहिले बनलेले शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि धर्माची स्थापना केली. छोटा बच्चा नाही बनला सुरुवातीला, पण नंतर ते धर्माच्या स्थापनेचं त्यांचं कार्य झाल्यानंतर ते शरीर सोडून ती आत्मा मग नव्या शरीरामध्ये प्रवेश करते, जन्म घेते, छोटा बच्चा बनते, पुन्हा मग ते जन्म मृत्यूचं चक्र सुरू होऊन जातं. तर येशू ख्रिस्ताला 2200-2300 वर्ष झाले, गौतम बुद्धाला तेवढे जवळपास झाले. तर ते आले आणि ते गेले नाही मग परत, त्यांनी पुन्हा इथंच पुनर्जन्म घेतले. तर त्यांचं अवतरण आहे, पण लिमिटेड अवतरण आहे. त्यांना पुन्हा पुनर्जन्म इथं घ्यायचं. जसं आपलं अवतरण आहे, आपल्याला पुन्हा पुनर्जन्म घेत राहायचंय. देवी देवता म्हणून आपण येतो या दुनियेमध्ये, बाबा आपल्याला संगमयुगामध्ये देवी देवता बनवतो. पण अवतरित झालेली आत्मा आपल्याला आता संगमयुगामध्ये स्वतःला समजायचंय. आपण स्वतः संगमयुगामध्ये आता अवतरित झालेलो आहे. देवी देवता म्हणून आपलं अवतरण नाहीये, आपला जन्म आहे आणि आपण शरीर सोडणारे, पुन्हा जन्म घेणारे. आपलं शरीर असेल त्याच्यामध्ये आपण प्रवेश करू, जे तयार झालेलं असेल शरीर त्याच्यामध्ये 4-5 महिन्याचं, त्याच्यामध्ये आपण प्रवेश करू, पुन्हा आपला मृत्यू होईल, पुन्हा जन्म होईल सतयुगामध्ये. पण हे जे धर्मस्थापक आहे त्यांचं अवतरण होतं, ते ओरिजिनल पहिल्या बनलेल्या शरीरामध्ये प्रवेश करतात, पुन्हा त्यांना इथं जन्म घ्यायचा है. लेकिन परमपिता परमात्मा का अवतरण ऐसा है
उसको छोटा बच्चा बनना नाही है कभी भी. तो जे श्रीकृष्णाचं शेवटच्या जन्माचं शरीर आहे, 60 वर्षाच्या जवळपास त्याचं वय जेव्हा आहे, तेव्हा त्या शरीरामध्ये प्रवेश करतो, ज्ञान देण्यापुरता प्रवेश करतो, पुन्हा परमधाम मध्ये निघून जातो. त्याच्या मर्जीने येतो, त्याच्या मर्जीने निघून जातो. नंतर ब्रह्माचं पार्ट पूर्ण झाला इथला या धर्तीवरचा. त्यानंतर मग गुलजार दादींच्या शरीरामध्ये परमपिता परमात्म्याचं अवतरण व्हायला लागलं. पण ते लिमिटेड टाइम यायचं, निघून जायचं त्याच्या मर्जीने. असं कोणत्याही आत्म्याचं नाहीये की आया और चला गया परमधाम में, मोक्ष में चला गया. इथं जी आत्मा येईल त्याला पुनर्जन्माच्या चक्रामध्ये अटकायचंय. लेकिन सिर्फ एक परमपिता परमात्मा ऐसा है जो सिर्फ ज्ञान देने के लिए अवतरित होता है, इस धरती को स्वर्ग बनाने के लिए अवतरित होता है और अपनी मर्जी से परमधाम से आता है और परमधाम चला जाता है. दिन भर में कितनी भी बार आ सकता था, उसकी मर्जी. तसं दुसरे कुठल्याही आत्म्याचं, कुठल्याही देवतेचं नाही आणि कुठल्याही धर्मस्थापकाचं नाही. आणि अवतरण बाबा म्हणताय विष्णूचं पण अवतरण नाहीये, कारण विष्णू म्हणजे लक्ष्मीनारायण, दोन्ही मिळून विष्णू आहे. तर स्पेशल विष्णूचं अवतरण नाहीये. विष्णु अवतरण का एक नाटक भी बनाते हैं. अब वास्तव में विष्णु अवतरण की तो बात ही नहीं है. तुम अब विष्णु के कुल के बन रहे हो. विष्णु के कुल के म्हणजे लक्ष्मी नारायण पासून या दुनियेची सुरुवात आहे आणि त्या कुळामध्ये आपण येतोय. ईश्वर का कुल है ना, अभी ईश्वर के परिवार में है, फिर हम लक्ष्मी नारायण के परिवार में जाएंगे. अभी संगम युग में हम ईश्वर के कुल में है, ईश्वर के परिवार में है. यह शिव का बच्चा ब्रह्मा, ब्रह्मा के बच्चे तुम. शिवबाबाचा बच्चा ब्रह्मा आणि ब्रह्माचे बच्चे अपन. तो उस हिसाब से इस परिवार के दादा है, आजोबा है शिव बाबा. इसको ईश्वरीय कुल कहा जाता है. परमपिता परमात्मा कहते मैं आकर तुमको अपना बनाता हूं, मैं आकर तुम बच्चों का बाप बनता हूं. तो वो हमारा पिता भी है और दादाजी भी है. हूं तो सबका बाप, परंतु अभी तुम ब्रह्मा द्वारा मेरे बने हो, इसलिए तुम मुझे दादा कहते हो. दादा आपण ब्रह्माला पण म्हणतो मोठा भाऊ म्हणून, आणि दादा आपण शिवबाबाला पण म्हणू शकतो, कारण ब्रह्माद्वारे त्यांनी आपल्याला नवा जन्म दिलेला आहे. म्हणून ब्रह्मा आता आपला पिता झाला अलौकिक या रस्त्यावरचा संगम युगामध्ये, आणि ब्रह्माचा पिता शिवबाबा आहे म्हणून तो आपला आजोबा पण आहे. आत्माओं का बाप तो है ही, सब जानते हैं इस समय मैं आया हुआ हूं, तुम ही अभी मिलते हो. बेहद के बाप से तब मिलते हो जब बाप जन्म देते हैं. जब ब्रह्मा के द्वारा हमारा जन्म होता है तब हम परमपिता से मिल सकते हैं. बिना ज्ञानाचं, बिना या संगमयुगामध्ये येऊन परमपिता परमात्म्याशी कोणाचंही मिलन नहीं हो शकत. अभी तुमको धर्म का बच्चा बनाया है ब्रह्मा द्वारा. विकार के तो बच्चे हो न सके, इतनी प्रजा है, बहन भाई कितने हैं, तो यह सब मुख वंशावली ठहरे ना. बाबा म्हणते हा ज्ञानाचा जन्म, हा तसा जन्म नाहीये, ज्ञानाद्वारे जन्म झालेला आहे म्हणून मुख वंशावली है. सन्यासियों की वंशावली नहीं होती है, क्योंकि उनमें दादा बाबा का कोई कनेक्शन नहीं है. तिथं गुरु शिष्य है, तिथं काही परिवाराची भावना नहीं है संन्यासांकडे. यहाँ पर हम एक परिवार के हैं और इस परिवार का मुखिया है शिव बाबा, मुख्य है शिव बाबा. फिर शिव बाबा ने ब्रह्मा द्वारा हमें जन्म दिया है, इसलिए वो हमारा पिता है. और हम सब एक बाप के बच्चे हैं. ब्रह्मा भी शिव का बच्चा है, हम भी शिव के बच्चे हैं. त्या हिशोबानी ब्रह्मा बाबा आपला मोठा भाऊ है. तो ये जो परिवार की भावना है, परिवार की फीलिंग है, ये जो अलौकिक संबंध है, वो सिर्फ हमारे यहाँ पर संगम युग में बाबा के साथ में होते हैं. यहाँ बाप भी है, दादा भी है. दादा इनको यानी बड़े भाई को कहा जाता है. बाप आकर अपना बनाते हैं. तुम जानते हो हम ईश्वर की गोद में आए हैं, यह मंगल मिलन है. अब हम ईश्वर की गोद में आए हैं. वैसे बाबा ने हमें अपना बनाया, बच्चा बनाया, हम छोटे से बच्चे हैं बाबा के, उस हिसाब से ईश्वर की गोद में आए हैं. और अब हमारे लिए ईश्वर की गोद है मुरली.
हे बाबांच्या गोदीमध्ये आपण आलेलो आहे. ही मुरलीच्या द्वारे बाबा अपनी पालना करतोय. तो ये ईश्वर की गोद है और ये मंगल मिलन चल रहा है हमारा. हम बाबा से मिलन मनाने के लिए मधुबन में जाते हैं, फिर हम सूक्ष्म वतन में जाते हैं, लेकिन हमारा रोज का मिलन होता है मुरली के द्वारा. मंगल मिलन, आत्मा का परमात्मा से मिलन, क्योंकि हम परमात्मा की बातें सुनते हैं, परमात्मा के महावाक्य सुनते हैं मुरली के समय, और इसलिए हम आत्मा का परमात्मा से मिलन हो जाता है. हे आतल्या आत आपलं मिलन चालू असतं की बाबा मुझे क्या सुना रहा है और मैं सुनने वाली कौन आत्मा हूं. मैं देवता बनने वाली आत्मा हूं. देवता बनने के लिए बाबा मुझे कुछ अच्छी बातें सुना रहा है. सगळ्या चांगल्या गोष्टी बाबा आपल्याला शिकवतोय. तो हम जो सिखाने वाला है उसको उसकी याद में रहते हैं मुरली सुनते समय. तो इसलिए हमारा मिलन है, मानसिक मिलन चललेलं है आपलं बाबांशी. तो और ये मिलन कैसा है? यह मंगल मिलन है. जब हम बाबा से मिलन मनाते हैं, हम आत्मा परमात्मा से मिलते हैं मुरली के समय, तो उसमें कल्याण होता है, हमारा मंगल. मुरली के द्वारा बाबा हमारा कल्याण करता है. ज्ञान की गोदी बाबा ने दी है. हम बाबा की याद में मुरली को सुनते हैं. आत्मा का परमात्मा से अंदर के अंदर मिलन चलता रहता है और उससे मंगल हो जाता है, कल्याण होतं आत्म्याचं. आत्म्यामध्ये चांगली रेकॉर्डिंग होते, सुखाची रेकॉर्डिंग होते. पुढचे जे आपल्याला सतयुगामध्ये यायचंय आणि वरची लेवल प्राप्त करायची, त्याची रेकॉर्डिंग आपल्याला इथं मुरली क्लास पासून करून घ्यायची. या मुरली क्लासचा फायदा घ्यायचा आहे. खूप एकदम एकाग्र चित्त होऊन आपल्याला मुरली ऐकायची. तो उसमें हमारे पाप कर्म पिछले वो भी कटते जाएंगे. जब हम बाबा से कनेक्शन में हैं, योग लगा हुआ है, हम आत्मा परमात्मा की बातें सुन रहे हैं, तो परमात्मा से कनेक्शन है. मैं आत्मा हूं अंदर बैठा हुआ और बाबा की बातें सुन रहा हूं. तर ते जे ज्ञान आहे, त्या ज्ञानामुळे आपल्यामध्ये गुणांची वृद्धी होईल. कसं वागायचंय, कसं बोलायचंय, कसं विचार करायचा हे समजेल आणि त्यामुळे आपल्याकडून पाप होणार नाही. आणि बाबांशी योग लागलेला आहे, बाबांच्या कनेक्शन मध्ये मुरली ऐकतोय, तर आपले मागचे पाप पण भस्म होते. तो पिछले विकर्म विनाश भी होंगे और संस्कार परिवर्तन भी होगा. ये मुरली से होता है और इसलिए ये हमारा ये मंगल मिलन का समय है बाबा से, असं समजूनच आपल्याला मुरली ऐकायची. क्योंकि हर समय तो हम मधुबन में जा नहीं सकते मिलन के लिए, और बाबा का वैसा पार्ट अभी खत्म हो गया है. तिथं भावना तर येतेच की बाबा येतोय, बाबा आपल्याला भरपूर करतो, बाबा आपल्यामध्ये शक्ती भरतो, पण डायरेक्ट येण्याचा पार्ट तर संपलेला आहे. मग बाबा आता तिसऱ्या पद्धतीने आपली पालना करतोय मुरलीच्या माध्यमातून. तर या मुरली क्लासचा आपल्याला सगळ्यात जास्त फायदा करून घ्यायचा आहे. स्थिती आपली तशी ठेवायची मुरली ऐकताना कि मुझे ये प्राप्ति कर लेनी है, झोलियां भरकर लेकर जानी है, ये कहीं नहीं मिलने वाला है. आणि अचानक हा तिसरा पार्ट पण बाबांचा समाप्त होऊन जाईल, माहिती नाही कधी होईल. मुरली क्लास सुद्धा बंद होऊन जातील अशी परिस्थिती दुनियेमध्ये येणार आहे काही काळानंतर. तर जोपर्यंत हे क्लास चाललेले बाबांचे, तोपर्यंत आपल्याला संपूर्ण फायदा घ्यायचा आहे. बाबांशी मंगल मिलन मनवत राहायचंय. और फिर हम सूक्ष्म वतन में भी आसानी से जा सकते. जर मुरलीचा बेस आहे, मुरलीचा पाया पक्का आहे मध्ये, तर आपण सूक्ष्म वतन मध्ये बाबांशी जाऊन मिलन मनवू शकतो. आणि नंतर जेव्हा हे क्लासेस बंद होतील, जेव्हा बाबांचं कंप्लीट ज्ञान देणंच बंद होऊन जाईल, त्यावेळेला आपली प्रॅक्टिस झालेली असेल की बाबांशी कनेक्शन मध्ये, कॉन्टॅक्ट मध्ये कसं राहायचंय. म्हणून या मुरली क्लासचा जितका फायदा घेता येईल तितका घ्यायचा है आपल्याला. ये मंगल मिलन है, बाबा से मंगल मिलन है जो हमारा कल्याण करने वाला है. कलयुग का अंत और सतयुग की आदि, इसको कहा जाता है संगम. संगम में मिलन होता है. तुम सब ज्ञान सागर बाप से मिलते हो, इसको ईश्वरीय कुंभ का मेला कह सकते हैं. यह है आत्माओं और परमात्मा का संगम, कुंभ का संगम. बात एक ही है. तो तुम बच्चे जानते हो, हम अपने लिए स्वर्ग की स्थापना कर रहे हैं. हमको घर में पवित्र होकर रहना है. जहां पवित्रता है वहां ही स्वर्ग कहेंगे. बच्चे पवित्र रहते हैं तो पवित्रता सुख शांति है. तुम्हारी अवस्था ऐसे होनी चाहिए जैसे देवताओं की होती है. भावंत अभी मिलन मना रहे हो मेरे साथ, अभी घर में पवित्र रहना है, क्योंकि जहां पर पवित्रता है वहां पर स्वर्ग ही है. पवित्रता म्हणजे सगळ्या विकारांपासून मुक्त.
पाचही विकारांपासून मुक्त, आलस्य, अलबेलापन याच्यापासून मुक्त, ईर्ष्या, द्वेष, वैर भावना याच्यापासून मुक्त। तो ऐसा अगर हम घर में रहेंगे तो बाबा म्हणते सुख शांति रहेगी, और दुख अशांति आएगी भी बाहर से। कलयुग में रह रहे, बाहर कलयुग है, दुख अशांति आएगी भी, तो अंदर अगर सुख शांति भरपूर है तो हमें वो महसूस नाही होगी। येईल परिस्थिती, येईल संकट येतील, बाहेर अजून कलयुग आहे, पण आतमध्ये जर सुख शांती भरपूर असेल तर दुःख आणि अशांतीला जागाच राहणार नाही। म्हणून बाबा म्हणते जर सुख शांतीमध्ये राहायचंय तर घरामध्ये पवित्र राहा, आपल्या घरामध्ये पवित्र राहा, पाचही विकारांपासून कंप्लीट दूर, मन आणि तनानी स्वच्छ। अवस्था ऐसी होनी चाहिए जैसे देवताओं की होती है, क्योंकि सत्युग को यहां पर ही स्टार्ट करना है हमें अपने अंदर के, इसलिए हमारी अंदर की अवस्था ऐसी होनी चाहिए जैसे देवताओं की रहेगी सतयुग में। कोई भी अवगुण नहीं होना चाहिए, इसको ही स्वर्ग कहेंगे, वही फिर स्थायी स्वर्ग बन जाता है। म्हणता तुम्ही आतमध्ये स्वर्ग स्थापन करा या दुनियेमध्ये स्वर्ग स्थापन होऊन जाईल। घर में ऐसा लायक बनना है, इसलिए कहा जाता है घर घर को स्वर्ग बनाओ। घर घर को स्वर्ग बनाना है, हमें अपने घर को भी स्वर्ग बनाना है, पवित्र रहना है, शुद्ध रहना है एकदम, और ऐसा ही दुनिया वालों को भी अपने घर को स्वर्ग बनाने की प्रेरणा देनी है। असं नाही की फक्त माझा संसार सुखाचा संसार, हमें संसार को सुखी बनाना है, हर घर को सुखी बनाना है, हर घर में स्वर्ग लाना है, आणि त्या हिशोबाने आपण प्रेरणा द्यायची, मार्गदर्शन करायचंय, आणि आपण स्वतःची आपली स्थिती अशी ठेवायची आहे, पवित्र स्थिती ठेवायची की त्याचा परिणाम सगळ्यांवरती झाला पाहिजे, त्यांनाही अशी इच्छा झाली पाहिजे कि आपल्याला पण असं बनायचंय। तो हमें अपने अंदर दिव्य गुणों की धारणा करनी है, अपने घर को स्वर्ग बनाना है, और घर घर को स्वर्ग बनाने की सेवा करनी है। फक्त आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये अटकून नाही राहायचंय, तर सगळ्या विश्वाला, संसार रूपी विश्वालाच आपल्याला स्वर्ग बनवायचं, ती सेवा आपल्याला करायची। तुम मनुष्यों को स्वर्ग में चलने लायक बनाते हो, तुम्हारे लिए ही गीत है घर घर को स्वर्ग बनाओ। सतयुग में घर घर में स्वर्ग था, अब नहीं है। जो बच्चे बाप से वर्षा लेते हैं उनको अपने घर बैठे पतित से पावन बनने का लक्ष्य देना है। बाबा म्हणता है उनको दुनिया वालों को लक्ष्य देना है, व्हायब्रेशन द्यायचे, त्यांना मानसिक व्हायब्रेशन द्यायचे। जेव्हा मुखाने समजवता आलं तेव्हा मुखाने समजवायचे, जेव्हा आपल्याला काही साहित्य देता आलं, पुस्तक, संदेश, त्या माध्यमातून समजवायचे, मोबाईलच्या माध्यमातून समजवायचे, आणि काहीच होत नाही तर मनाने अशी भावना करायची की आत्म्याचं कल्याण व्हायला पाहिजे, यांनीही स्वर्गाचा वारसा हक्क प्राप्त करायला पाहिजे, यांनीही बाबाचा बच्चा बनायला पाहिजे, यांनीही हे ज्ञान ऐकलं पाहिजे, यांच्यावरती या ज्ञानाचा खूप सुंदर परिणाम झाला पाहिजे, यांच्यामध्ये दिव्य गुणांची धारणा झाली पाहिजे, हे देवतासारखे झाले पाहिजे, कसेही असू द्या, पण सगळ्यांविषयी आपल्याला हीच भावना ठेवायची। आपल्याला आता बाकी ते काय करताय, कशासाठी करताय, का बरं करताय, चांगलं करताय का वाईट करताय याच्यामध्ये जायचंच नाहीये। या दुनियेमध्ये किती चांगलं केलं कलियुगाच्या हिशोबाने तर ते सतयुगाची क्वालिटी नहीं येणार। इसलिए हमें हर आत्मा को सतयुग में चलने के लायक बनाना है, उस तरीके से उनको समझाना है, उस तरीके का ज्ञान देना है, भगवान से उन्हें जोड़ना है, भगवान के कॉन्टॅक्ट में उनको लाना है। भले इथं कोणी काही हिशोब असतात त्यामुळे काही चांगलं पण करतात, चांगले कार्य पण करतात, एकमेकांकरता पण करतात, पण ते हिशोब मिटवण्यासाठी। जब वो भगवान के कनेक्शन में रहकर अच्छे कर्म करेंगे तब उनका भाग्य बनता है। असं ते हिशोब आहे प्रत्येकाचा, प्रत्येक आत्म्याचा एकमेकांशी हिशोब आहे। कोणी मग वाईट करतं दुसऱ्यासाठी, कारण तो हिशोब तसा बनलेला आहे, कोणी चांगलं करतं कि मुझे इसके लिए ये करना है, इसके लिए ये करना है, इसको ये देना है, इसको ये देना है, वस्तू काही असं असतं प्रत्येकाचं वेगवेगळा हिशोब। तो उनका वो कर्मों का हिसाब बना हुआ है, उस आधार से वो आत्मा सोचते कि मुझे इसको ये देना है आणि माझी ड्यूटी आहे, माझी जबाबदारी आहे। पण जोपर्यंत ते ईश्वराचे बनत नाही आणि ईश्वराशी कॉन्टॅक्ट मध्ये राहून बाबांशी कनेक्शन जोडून जोपर्यंत ते श्रेष्ठ कर्म करणार नाही तोपर्यंत त्यांचा सतयुगामध्ये येण्याचा हिशोब बनणार नाही, ती रेकॉर्डिंग होणार नाही। म्हणून कोणी किती चांगलं जरी करणारा मनुष्य असला की तो चांगलं करतोय, चांगलं वागतोय, चांगलं बोलतोय, चांगली समाजसेवा करतोय, पण त्याचं भाग्य तोपर्यंत बनणार नाही जोपर्यंत तो हे ज्ञान प्राप्त करत नाही। आपल्याला जर त्यांना स्वर्गामध्ये चलण्याच्या लायक बनायचंय तर ते जे काही करतायत त्याच्याशी प्रभावित व्हायचंच नाहीये।
क्योंकि वो हर एक आत्मा का कार्मिक अकाउंट है, उससे प्रभावित नहीं होना है। हमें उनको स्वर्ग में चलने के लायक बनाना है। बाबा म्हणता है उनको जो अपने घर बैठे पतित से पावन बनने का लक्ष्य उनको देना है। त्यांना हे समजवायचंय की तुम्हाला पावन बनायचंय, तुम्हाला पवित्र राहायचंय आणि पवित्र राहण्याची ताकद येईल ईश्वराशी संबंध जोडून, तर मग तुमचं पुढचं भाग्य बनेल। तर तुम्ही जे काही करताय तो तुमचा हिशोब मिटवताय, मागचं देणं ते मिटवताय तुम्ही। लेकिन अगर आप देवी देवता बनना चाहते हैं, अगर अपना सुंदर भाग्य बनाना चाहते हैं, अगर सुख प्राप्त करना चाहते हैं सच्चा, तो डायरेक्ट भगवान से कनेक्शन जोडना पडेगा। बाबा म्हणतात त्यांना पतित पासून पावन बनण्याचं लक्ष देण्यासाठी तुम्ही हा ज्ञान मार्ग त्यांना सुचवा कि ज्ञान में चलना है, भगवान से जुड़ना है, तब भाग्य बन सकता है। अगला भाग्य भी बनेगा और अंदर से जो सुख शांति की स्थिति रहेगी वो बहुत सुंदर जीवन बना देगी यहाँ का भी। तो त्यासाठी बाबा म्हणतात तुम्हें अपने आप को स्वर्ग में चलने के लायक बनाना है। घर घर स्वर्ग तुम बनाते हो, इस नरक को स्वर्ग बनाने की सेवा तुम्हारी है और इसीलिए दुनिया वाले तुम्हारी इतनी महिमा करते। तर बाबा म्हणतात ती आता कर्तव्य फुल फोर्सनी करण्याची वेळ आलेली आहे, कारण ही पतित दुनिया आहे, तमोप्रधान व्हायब्रेशन आहे आणि कधी कोण टेन्शन मध्ये येईल, कधी कोण वेगळ्या निराश उदास अवस्थेमध्ये जाईल सांगता येत नाही। म्हणून त्याच्या आधीच, त्यांचं काही बिघडण्याच्या आधीच त्यांना हे नवीन जीवनाचं लक्ष द्यायचंय, सत्युगामध्ये येण्याचं लक्ष द्यायचंय, हे ज्ञान द्यायचंय, तर ती आत्मा स्थिर राहील आणि स्थिर राहील तर भाग्य प्राप्त करू शकते। तिथे किती चांगलं केलं, अपेक्षा पूर्ण, मी याच्यासाठी एवढं केलं आणि याला काहीच किंमत नाही त्याची, तर दुःख येऊन जाईल। तर कितीही करून ती आत्मा सुखाचा अनुभव नहीं करू शकणार, किती काही केलं कोणासाठी तरी। लेकिन अगर वो बाबा की याद में कुछ करता है तो उसमें स्वार्थ भावना नहीं रहती, मुझे करना है, मेरी ये सेवा है, बाबा ने ड्यूटी दी है, तर त्याच्यामध्ये कुठली अपेक्षाच राहणार नाही। मैं कुछ कर रहा हूं, उसने कुछ करना चाहिए, तर मग दुःख पण होणार नाही। म्हणून जर आपले कोणी आहे आणि त्यांना आपल्याला सुख द्यायचंय, खरं सुख द्यायचंय, दुःखातून बाहेर काढायचंय, तर बाबा म्हणतात हा रस्ता त्यांना तुम्ही दाखवायला पाहिजे। यह बड़े से बड़ा चैतन्य तीर्थ है, जहाँ शिव बाबा सागर है, वहां तुम आत्माएं गंगाएं जरूर होंगी। यह सबसे बड़ा ऊंच से ऊंच मेला है, वह सब है भक्ति मार्ग के मेले। यह है ज्ञान मार्ग का मेला। भक्ति मार्ग के मेले तो जन्म बाई जन्म लगते रहते हैं, ज्ञान मार्ग का मेला एक ही बार लगता है। यह है रूहानी मिलन, सुप्रीम रूह परमधाम से आकर बच्चों से मिलते हैं। सबसे अच्छी यात्रा या मेला यह है। यह चैतन्य सागर तो कहाँ भी जा सकते हैं, वह जड़ सागर तो कहाँ नहीं जाता, यह सागर जाता है। तुम नदियां भी जाती हो निमंत्रण पर। ज्ञान सागर इस ब्रह्मपुत्रा नदी के साथ चलते हैं। तुम भिन्न भिन्न प्रकार की नदियां हो, कोई पवित्र है, कोई अपवित्र है। तर बाबा म्हणतात तुम्हाला नदी बनायचंय, पवित्र नदी बनायचंय आणि जिथं जाताल तुम्ही, जिथं जायचंय तिथं ज्ञानच द्यायचंय। ही ज्ञानाची गंगा तुम्हाला वाहायची सगळीकडे, ज्ञानाची गंगा बनून सगळीकडे वाहायचंय। बाबा सागर है, उससे लेना है और हमें सबको ज्ञान बांटते चलना है। इंद्रप्रस्थ में कोई पतित आ न सके, कोई भी पंडा या सब्ज परी आदि कोई भी पतित को साथ में ले आ नहीं सकती। इसलिए बाप कहते खबरदार रहना, सर्टिफिकेट तुमको मिळतं। जेव्हा बाबा म्हणता ये इंद्रप्रस्थ म्हणजे मधुबन मध्ये जेव्हा बाबा मिलनचे प्रोग्राम असतात, जेव्हा भट्टी असते, तेव्हा बाबा म्हणताय जोपर्यंत कोणी नियमामध्ये नाही तुम्ही त्याला नाही आणू शकत। जे नियम आहेत आपले 3 नियम जे आहेत त्याच्यामध्ये जर कोणी नाही आहे तर तुम्ही नाही आणू शकत तिथं। खबरदार रहना है बाबा म्हणता इसमें, क्योंकि सब जो किसको साथ ले आते या भेज देते रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हारे ऊपर है। नियमामध्ये नाही आहे आणि तुम्ही पाठवला आणि तुम्ही घेऊन गेले तर बाबा म्हणता तुमची जबाबदारी है। यूं तो सेंटर्स पर तो निमंत्रण भी देते हैं, कितने पतित आते होंगे। सेंटर पर पतित आए तब तो उनको पावन बनाओ। बाबा म्हणता नियम मधुबनसाठी आहे, नियम सेंटरसाठी किंवा मुरली क्लाससाठी नाहीये। पाहून त्यांच्यामध्ये ते अवगुण आहे, दोष आहे, विकार आहे, ते जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तो परिवर्तन होणार नाही। म्हणून बाबा म्हणते यहाँ आने के लिए किसी को बंधन नहीं है मुरली क्लास साठी, पण मधुबन साठी बंधन है, क्योंकि यहाँ आएंगे मुरली सुनेंगे तब तो परिवर्तन होगा। म्हणून मुरलीसाठी बंधन नाहीये नियमांचं। ऑटोमॅटिक ऐकता 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 त्याच्यावर विचार करून आपल्यामध्ये परिवर्तन होत जातं।
आणि मग आपण ते दिव्यता आपल्यामध्ये घेऊन येतो, ते त्या नियमांचं पालन करतो आणि सहजपणे ते स्वीकारतो आपण हा रस्ता. आणि तेव्हा मग बाबांशी मिलनाचा तो आनंद येतो. बाबांना जे द्यायचंय ते केव्हा देऊ शकतील, जेव्हा आपण नियमामध्ये पवित्र स्थिती, आतमध्ये शुद्ध स्थिती आहे, तेव्हा मग बाबा आपल्याला देईल. तो हमारे अंदर कुछ थोड़ा बहुत, तो हर एक कोई आत्मा संपूर्ण तो बनी नहीं है, हर एक में कुछ ना कुछ तो रहता है. पण जनरल जे 3 नियम आहे त्या नियमामध्ये जे राहतात त्यांना बाबा म्हणताय तुम्ही तिथं मधुबनमध्ये घेऊन येऊ शकता. शिबिरामध्ये नवीनला बोलवलेले त्यावेळेची गोष्ट वेगळी आहे, पण ज्यावेळेला योग भट्टी ठेवलेली आणि ज्यावेळेला बाबा मिलाने, त्यावेळेला बाबा म्हणताय नियमों में जो है उनको ही लाना है. तो बाबा म्हणते सेंटर पर पतित आए तब तो उनको पावन बनाओ. यहां तो सागर बैठा हुआ है तो नियम रखे हुए हैं. बाबा म्हणते यहाँ पर ज्ञान सागर है, ते सब उस हिसाब से आते हैं. मग जर ते व्हायब्रेशन जर चुकीचे व्यर्थ विकारांचे व्हायब्रेशन असतील थोडेफार, तर बाबांच्या मिलनाचा त्यांना तितका अनुभव नाही घेता येणार, तितका आनंद येणार नाही. म्हणून बाबा म्हणते यहाँ पर नियम रखे हुए हैं. सेंटर्स के लिए वो नियम नहीं है, वैसे नियम नहीं है. तुम जानते हो कल्याणकारी बाप है, अकल्याणकारी रावण है, सबको सदगति देने वाला बाप है. फिर इसमें मनुष्य तो क्या, सब चीजों की सदगति हो जाती है. नरक का विनाश, स्वर्ग की स्थापना होती है. जो कल्प पहले आए थे, कोई पंजाबी कोई पारसी आते हैं ना, सभी को निमंत्रण देना है. बाप आया हुआ है, ढिंडोरा पीटने में भी हर्जा नहीं है. तुम्हारे चित्र भी बड़े अच्छे हैं, अभी तुम मंदिर लायक बनते हो. अब भूतों को निकालने में बड़ी मेहनत है. लक्ष्मी अथवा नारायण को वरने लिए विकारी अवगुण निकालने में कितनी मेहनत लगती है. कोई को काम विकार का भूत, कोई को क्रोध का भूत, किसको मोह का भूत. थप्पड़ मार देते हैं, एकदम गिर पड़ते हैं, लोभवश भी गिर पड़ते हैं. पहले तुम भट्टी में थे, अभी तो सबको अपने घर में भट्टी बनानी पड़े. तो पहिले तुम्ही 350-400 जणांना भट्टीमध्ये ठेवलं एका ठिकाणी. आता तो समय नाही राहिलेला आहे, समय परिवर्तन झालेला आहे. बाबा म्हणते अभी तो सबको अपने घर में भट्टी बनानी पडे. म्हणजे आपल्या घरामध्ये राहून पवित्रतेला धारण करायचंय, त्याच्यासाठी बाबांकडून ताकद घ्यायची आहे. ज्ञान योग मुरली तो आधार आणि बाबांशी कनेक्शन, बाबांच्या आठवणीमध्ये राहायचंय. बाबा म्हणते तुम्हारा घर भट्टी बन जाएगा. बाप ने एक ही बड़ी भट्टी बनाई, अभी तो कहते हैं पहले 7 रोज भट्टी में रहना पड़े. आजकल किसका भट्टी में बैठना बड़ा मुश्किल है. सेंटर पर भी आते हैं तो रंग चढ़ाते हो, फिर घर में जाने से उड़ जाता है, संग दोष लग जाता है. अभी तो बड़ी मेहनत है. भावंत आता 7 दिवसाचा कोर्स कोणी करेल, जसं त्यावेळेला त्याला पण भट्टी म्हणायची की भट्टी में डालना है इनको 7 दिन. लेकिन बाबा म्हणते अभी तो कोर्स करते हैं, फिर घर पे जाते हैं, वो रंग चढ़ जाता है. परिणाम नाही, खूप मेहनत घ्यावी लागते आपल्याला. पण आपण पण कोणाला ज्ञानामध्ये आणायचं, त्याच्यावर आपल्याला मेहनत घ्यावी लागेल, समजून सांगावं लागेल, सारखं सारखं त्यांना ज्ञानाचं महत्व समजून सांगावं लागेल. बाबा काय सांगतोय ते व्यवस्थितपणे त्यांना समजेल, पचेल, रुचेल असं सांगावं लागेल. तो इतना बाबा म्हणते अभी मेहनत है, क्योंकि दुनिया में आकर्षण बहुत है, माया का फोर्स है. इसलिए बाबा म्हणते अभी तो बहुत ज्यादा मेहनत लेनी पड़ती है किसी आत्मा को बाबा का बनाकर रखने में. तुम तो हो सच्चे सच्चे ब्राह्मण संगम युगी, तुम ब्रह्मा मुख वंशावली हो, फिर तुम सो देवता बनते हो. स्वर्ग का देवता जरूर परमपिता परमात्मा ही बनाएंगे. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, अंदर के अवगुणों की जांच कर उन्हें निकालना है. संग दोष से अपनी संभाल करनी है. देवताई गुण धारण कर स्वयं को लायक बनाना है. घर घर को स्वर्ग बनाने की सेवा करनी है. भूतों को बाप की याद से भगाना है. बाप के साथ मंगल मिलन मनाते रहना है. वरदान है, अपने अनादि संस्कारों को इमर्ज कर सर्व समस्याओं को पार करने वाले उड़ता पंछी भव. आप सब अनादि रूप में हो ही उड़ने वाले, लेकिन बोझ के कारण उड़ता पंछी के बजाय पिंजड़े के पंछी बन गए हो. अब फिर से अनादि संस्कार इमर्ज करो, अर्थात फरिश्ते रूप में स्थित रहो. इसी को ही सहज पुरुषार्थ कहा जाता है. उड़ता पंछी बनेंगे तो परिस्थितियां नीचे और आप ऊपर हो जाएंगे. यही सर्व समस्याओं का समाधान है. बाबा उड़ता पंछी की स्थिति में रहो,
उडता पक्षी कसं स्वतंत्र असतो, पिंजऱ्यातला पक्षी अडकलेला असतो, तसं बाबा म्हणताय आता तुम्हाला मुक्त स्थितीमध्ये राहायचंय. आणि मुक्त स्थितीमध्ये कोण राहू शकतं? ज्याच्यावरती व्यर्थचं ओझं नाहीये, विकारांचं ओझं नाहीये, आणि जो स्वतःला असं समजून घेतो की माझी जबाबदारी मलाच करायचंय, ते ओझं नाहीये. निमित्त भाव करण करावनहार बाबा है. इस स्थिति में अगर हम रहेंगे, अगर हम व्यर्थ से मुक्त रहेंगे, विकारी विचारों से मुक्त रहेंगे, तो हम हल्के रहेंगे, और हल्के रहेंगे तो उड़ते रहेंगे. वो स्थिति रहेगी जो अनादि स्थिति है, जो परमधाम वाली स्थिति है, वो स्थिति हमारी रहेगी. और फिर बाबा म्हणता है हल्की चीज ऊपर जाती है, उड़ती है ऊपर. वैसे तुम अगर हल्के हो जाओ तो ऊपर रहोगे और परिस्थिती नीचे रहेगी. म्हणजे तुम्ही मोठे होऊन जाल परिस्थितीपेक्षा. परिस्थिती खूप छोटी भासेल. तुम्ही जितकं व जितकं वर जाल तितकं खालची वस्तू छोटी छोटी दिसते. तर आपल्या स्थितीला वर घेऊन जायचंय आपल्याला. आत्मा उडून वरती जाणार नाही, पण आपल्या स्थितीला वर घेऊन जायचंय. कोणतंही ओझं स्वतःवरती ठेवायचं नाही. तो बाबा म्हणताय सर्व समस्याओं का ये समाधान है. परिस्थिति छोटी है, आप बड़े हो तो परिस्थिति खत्म हो जाएगी, परिस्थिती पर जीत मिल जाएगी. पण जेव्हा आपण परिस्थितीला खूप मोठं समजतो तेव्हा आपण घाबरतो, भीती वाटते आपल्याला. मग परिस्थिती मोठी आणि आपण छोटे होऊन जातो. मग कसं परिस्थितीला तोंड देणार? इसलिए बाबा म्हणता है कि सारा बोझ मुझे अर्पण कर दो. व्यर्थ कुछ किचड़ा रखना नहीं है अपने पास, विकारों का किचड़ा नहीं रखना है, सब कुछ मुझे अर्पण कर दो. तो उड़ता पंछी की स्थिति रहेगी. तो परिस्थिति छोटी हो जाएगी आपसे, समस्या छोटी हो जाएगी, और समस्या से आप मुक्त हो जाओगे. स्लोगन: हर कदम में कल्याण समझ, हर आत्मा को शांति की शक्ति का दान देना ही सच्ची सेवा है. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच